गेल्या 5 वर्षात मी विकास कामांचा डोंगर उभा केलाय, त्यामुळे मी निष्क्रिय आमदार नव्हतो. ज्या गटात चांगले बहुमत मिळायला पाहिजे होते ते मिळालं नाही, त्यामुळे सदरचा निकाल हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप माजी आमदार विक्रम सावंत यांनी केलाय. याबाबत न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही सावंत यांनी दिलाय. मतदान झाल्यानंतर रात्रीच अनेक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क साधून मला किती मताधिक्य मिळेल याची माहिती सोशल मीडियावर आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष भेटून दिली. त्या आधारावरून प्रत्यक्षात तरी तशी मते मिळाली नाहीत. हा ईव्हीएम घोटाळा आहे. यापुढच्या काळात राजकीय पटलावर पूर्ण ताकदीनिशी सक्रिय राहणार असून सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदावरून काम करत जतसह संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचं काम करणार असल्याचे सावंत म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली युतीने ईव्हीएम घोटाळा प्रकरण लपवण्याचा डाव केलाय. ईव्हीएम घोटाळा हे फार मोठं षडयंत्र आहे. आलेल्या ईव्हीएम मशीन या गुजरात येथून आणल्याचा आरोप सावंत यांनी केलाय. राज्यात 95 मतदारसंघात ईव्हीएमची साशंकता निर्माण करणारी बातमी दैनिक लोकमतने छापली आहे, तर 76 मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर कमी मते मिळाली. ईव्हीएम मशीन हॅक करून युतीच्या उमेदवारांची मते वाढवली गेली आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे केवळ 5% फरक पडेल असा अंदाज व्यक्त केला गेला. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आज आचारसंहिता शिथिल करण्यात येत असल्याबाबतचे लेखी आदेश काढले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्ह्यात विधानसभेला 72.12% उच्चांकी मतदान झाले असून टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश आले. 2019च्या निवडणुकीपेक्षा यंदा 6% मतदान वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झालाय. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल केल्याबाबतचे लेखी आदेश काढले. त्यानुसार जिल्ह्यातील आचारसंहिता आजपासून शिथिल केली जाते. गेल्या 45 दिवसांपासून आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासकीय कामे थांबली होती. ती कामे नियमित सुरू होतील. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने 70% मतदानाचं टार्गेट ठेवलं होतं. मतदान वाढवण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याला चांगलं यश आलंय. 2019च्या विधानसभा निवडणुकीत 66% मतदान झालं होतं. यंदा त्यामध्ये 6% वाढ झाली आहे. निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेबाबत 44 तक्रारी आल्या होत्या. त्याचं निराकरण करण्यात आले. जिल्ह्यात 29 मिनिटे 42 सेकंदात तक्रारींचं निराकरण करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विरोधकांनी भूमिपुत्राचा नारा लगावला तर जतकरांनी विकासपुत्राला भरभरून न्याय दिला. जतकरांनी गोपीचंद पडळकर यांना मोठे मताधिक्य दिले असून आम्ही पडळकर बंधू जतच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. जतचा चेहरा मोहरा बदलू अशी ग्वाही माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी जतकरांचे आभार मानत देत नव्या विकास पर्वाला सुरुवात झाली असल्याचं सांगण्यात आलंय. यापुढील काळात तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाला न्याय तर देऊच, शिवाय तालुक्यातील शासकीय कार्यालये भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर यांच्या विजयानंतर आज ते बोलत होते. पडळकर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांचे जत तालुक्याशी पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. विरोधकांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून आमच्यावर आरोप केला, पण तालुक्यातील जनतेने हे आरोप खोटे ठरवत विकासपुत्राला साथ दिली आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली आहे. गोपीचंद पडळकर यांनी जत शहरासह तालुक्यात निधी दिला. यापुढेही निधी देत असताना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. प्रचाराच्या दरम्यान शासकीय कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचार, एजंटगिरी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे. याशिवाय निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करून शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास प्राधान्य देणार असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले. माधवनगर येथील पत्रा डेपोत कार्यरत असणाऱ्या सेल्समनशी तसेच काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून एकाने तब्बल 2,50,000 रुपयांच्या पत्र्याची केलेली चोरी उघडकीस आली आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांनी सखोल चौकशी करत 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पत्रा, चोरीचा मुद्देमाल विकून खरेदी केलेल्या वस्तू असा 33,32,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी संशयित अनिरुद्ध सुरेश पाटील, प्रशांत नामदेव साळुंखे, रोहित गौतम रोकडे, सचिन तानाजी जाधव, निलेश महाळप्पा ढगे यांना अटक केली आहे. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. योगेश मेघराज बेदमुथा यांची न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपो कंपनी आहे. संशयित अनिरुद्ध काही महिन्यांपूर्वी हा इथे कामास होता. त्यांनी कंपनीत कार्यरत सेल्समन प्रशांत साळुंखेशी संगनमत करून स्टीलचे कलर कोटेड पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे 130 पत्रे चोरले. बाजारभावानुसार त्याची किंमत 2,50,000 आहे.
चोरलेल्या पत्राची संशयित दोघे विक्री करण्यासाठी नेत असताना दिसले. त्यानुसार दोघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं. सखोल चौकशी केली असता संशयितांनी यापूर्वीही संगनमत करून पत्रे चोरल्याचं समोर आलं. यावेळी कंपनीतील कामगार संशयित रोहित रोकडे आणि निलेश ढगे यांची नावे समोर आली. त्यांनाही ताब्यात घेतले. संशयित अनिरुद्ध पाटील याने चोरलेली पत्रे विक्रीतून साऊंड सिस्टीम खरेदी केली होती. तसेच ढगे याने वाहन खरेदी केल्याचं समोर आले. दरम्यान चोरीचा माल खरेदी करणारा संशयित सचिन जाधव याचंही नाव समोर येतच त्यालाही ताब्यात घेतले. संशयितांकडून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे, मेघराज रुपनार, महेश जाधव, बंडू पवार यांच्यासह पथकाचा समावेश होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने आता महापालिका क्षेत्रातील विकास कामांचा मार्ग मोकळा झालाय. विविध प्रकल्पांसह रस्ते, गटारी आदी अडकलेली कामे आता उद्यापासून सुरू होणार आहेत. याशिवाय निवडणूक कामासाठी असलेले अधिकारी कर्मचारी परतल्याने वसुलीला देखील आता गती मिळणार आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबरला जाहीर झाला होता. त्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे गेल्या 40 दिवसांपासून महापालिकेचं कामकाज ठप्प झालं होतं. महापालिकेतील प्रशासकीय महासभा, स्थायी समिती सभा रद्द झाली होती. शिवाय अनेक कामे प्रलंबित ठेवण्यात आली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला 50 कोटींचा विशेष निधी दिला होता. त्यामधील 5 ते 7 कोटींची कामे रखडली होती. त्या कामांना आता गती येणार आहे. तसेच राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेल्या प्रस्तावांना आता देखील गती येणार आहे. यामध्ये शेरी नाला योजनेअंतर्गत वखारबाग येथे STP उभारणे आणि अन्य कामांचा 94 कोटींचा प्रस्ताव होता. तसेच हनुमाननगर येथे नाट्यगृह उभारण्याचा 25 कोटींचा प्रस्ताव होता. हे दोन्ही प्रस्ताव आता मार्गी लागणार आहेत. याशिवाय महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम असल्याने आचारसंहितेपूर्वीच पालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली होती. तसेच आता घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीच्या कामाला देखील गती येणार आहे. निवडणुकीच्या कामातून मुक्त होणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना आता मार्च महिना डोळ्यासमोर दिसतोय. त्यामुळे कर वसुलीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे थकबाकी आणि चालू मागणीच्या वसुलीला आता गती येणार आहे. कडेगाव तालुक्यातील बोंबाळेवाडी येथील म्यानमार फर्टिलायझर्स या खत कारखान्यातील दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले, बोंबाळेवाडी येथील म्यानमार फर्टिलायझर्स या खत कारखान्यात स्फोट आणि वायुगळती झाली होती. त्यामध्ये 3घांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झालेत. मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली होती. त्यानंतर कंपनीला तात्काळ सील ठोकण्यात आले असून उत्पादन बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. कंपनीचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचेही आदेश दिलेत. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण कार्यालय आणि औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने 15 दिवसात चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिलेत. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत. कंपनीने कोणत्या कामासाठी परवानगी घेतली होती, प्रत्यक्षात कोणते काम तिथे सुरू होते याचीही माहिती घेतली जाणार आहे. कंपनीमध्ये कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात होती का याचीही माहिती घेणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितले. बहुजन समाजातील बुद्धिवंतांनी भारतीय संविधानाला समजून घ्यावं. लोकशाही मूल्यांची पेरणी करून समाज जागृती होणं आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा यांचेही स्वातंत्र्य अबाधित राहावे. धोक्यात असणाऱ्या भारतीय संविधानाला सुरक्षित ठेवून लोकशाही जिवंत राहावी, यासाठी बहुजन समाजातील बुद्धिवंतांनी संविधानाला समजून घ्यावे, असे आवाहन संविधानाचे अभ्यासक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी केले. फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. या संविधान व्याख्यानमालेच्या निमित्ताने फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने श्री सेवा ब्लड बँक यांच्या सहकार्याने आणि अशोक सोपान लवटे यांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरामध्ये 50 शिबिरार्थी सहभागी झाले. या प्रसंगी मंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आटपाडीमधील राजाराम बापू हायस्कूल येथे संविधान जनजागृती सप्ताहाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने गेले 10 वर्षांपासून या व्याख्यानमालेची परंपरा सुरू आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेब काका पाटील, लक्ष्मण मोटे, प्राचार्य डॉक्टर रामदास नाईकनवरे, सुरेश मोटे, सर्जेराव पाटील, शामराव ऐवळे, समाधान ऐवळे, पूजा मोरे उपस्थित होते.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जन्मभर असलेल्या ठिकाणी नियोजित स्मारक झाले पाहिजे. बऱ्याच वर्षापासून स्मारकाचा प्रश्न रखडला आहे, तो सोडवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी केले. देवराष्ट्र येथे यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यास आले होते. यावेळी ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे आदर्शमय व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. यशवंतरावांनी निष्ठेचे तत्वाचं राजकारण केलं. विरोधाला विरोध आणि स्वार्थी राजकारण कधीही केलं नाही. राजकारणामध्ये नेहमी सर्वसामान्य जनतेचा विचार केला. यामुळे त्यांच्या राजकारणाचा समाजकारणाचा दाखला आजही राजकारण्यांकडून दिला जातो. परंतु त्यांच्याच जन्मगावामध्ये शासनाकडून नियोजित असलेल्या स्मारकाचा प्रश्न मागील बऱ्याच वर्षांपासून रखडलेला आहे. याबाबत वाईट वाटते. गावातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी एकत्रित येऊन याबाबत कमिटी स्थापन करून स्मारकावर योग्य तो तोडगा काढावा. ज्या ठिकाणी आमची गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही सर्वती मदत करू, असे प्रतिपादन क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी केले आहे. देवराष्ट्र येथे यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहताना केलेला आहे. यावेळी युवा नेते धैर्यशील पाटील, प्रमोद महिंद, धोंडीराम महिंद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याच्या कारणांमुळे शिक्षक बदल्या लांबल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया झाली. आता शिक्षकांच्या बदल्यांचा वर्षभर चालणारा घोळ थांबणार आहे. त्यानुसार आता एकाच वेळापत्रकानुसार जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचे सुधारित धोरण 18 जून 2024च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलं आहे. बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे केली जाते. नागपूर उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना बदल्या ऑनलाईन पोर्टल राज्यभरासाठी एकाच वेळापत्रकानुसार कार्यान्वित कराव्यात असे आदेश दिलेत. त्यानुसार आता राज्यभरात याची अंमलबजावणी होणार आहे. सर्वसाधारण संच मान्यतेची प्रक्रिया संपूर्ण होऊन शिक्षकांची संख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी केली जाईल. अवघड क्षेत्रे निश्चित केली जातील. त्यानंतरच दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबवली जाईल. वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर असेल. पोर्टल सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी पुणे येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीवर सोपवण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबवणे शक्य नसल्यास व तसेच शासनास कळवल्यास त्या वर्षासाठी हे वेळापत्रक लागू राहणार नाही.